आय टीचे लोक रोबोटसारखे काम करतात. तर खरं सांगायचं तर आय टीमध्ये काम करणारा माणूस आहे हा त्याच्या पूर्णपणे ब्रेन सेल्सचा मी म्हणेन 75 ते 80% भाग वापरला जातो आणि तो कायम कार्यरत असतो. आणि कितीही म्हणलं तरीही घंटा वाजली आणि डोक्यातनं काढून टाकलं जे डोक्यातलं काम चालू आहे असं कधीच कुठेही होत नाही. इनफॅक्ट प्रत्येक सामान्य माणूससुद्धा हा अनुभव घेतो की 5 दिवसांनी एखादं काम करायचं असेल आणि त्याला सिक्वेन्शियली काही गोष्टी असतील, प्रत्येक ह्या दिवशी हे करायचं, या दिवशी, तर त्याला प्रत्येक दिवशी ती गोष्ट आठवत असते की मला उद्या काय करायचं. तर असे प्रोग्राम्स त्या आय टी करणाऱ्या माणसाच्या डोक्यामध्ये कंटिन्यूअस चाललेले असतात. त्यामुळे तो सामान्य माणसापेक्षा मेंदूच्या कामामध्ये जास्त व्यतीत असतो. तर बाहेरच्या ज्या त्याच्या क्रिया असतात त्या प्रतिक्षिप्त असतात. म्हणजे त्या एखादे चटका बसला तो हात पटकीने मागे घेईल, पण अदरवाईज समाजात तो गेला आणि कुठे काही उत्सव चालला आहे, महोत्सव चालला आहे, तिथं तो विरंगुळा म्हणून जातो जरूर, पण तो जेव्हा बसतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये तरीही कामच घेऊन असतो. त्यामुळे तो असा पुतळ्यासारखा बसल्यासारखं वाटतो, कधी हसत नाही असं वाटतं. तर थोडंसं रोबोटिक स्टाईल त्याचं होतं. पण हे त्या कामाच्या स्वरूपामुळे झालेले त्याच्यातले बदल आहेत. त्याला पूर्ण आनंदी किंवा पूर्ण दुःखी जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याला त्याच्या कामातनं तुम्हाला 4-5 दिवस रजा घेऊन आधी नॉर्मलसीला आणायला लागेल आणि मग तो तुम्हाला पूर्णपणे दिसेल. आणि ही 4-5 दिवसाची रजा आजच्या धावत्या जगामध्ये जवळजवळ शक्यच नाही. पण तुम्ही सर आपलं जे मुलाखतपूर्व चर्चा झाली तेव्हा एक मला किस्सा सांगितला होता किंवा एक काहीतरी उदाहरण दिलं होतं की ते कन्सेप्ट म्हणजे आय टी क्षेत्र हा आपल्या जगण्याचा दैनंदिन जीवनाचा पार्ट आहे. आपण नाही का बोलताना आपण जेवण करताना बोललो, तर खूप इंटरेस्टिंग तुम्ही उदाहरण देऊन ते सांगितलं होतं. आता कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जर आय टी क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस दररोज अल्गोरिदम करत असतो. त्यामुळे जगतानाही तो एक अल्गोरिदमिकली जगत असतो. जसं की त्याची प्रत्येक गोष्ट करताना त्याच्याकडे ठरलेल्या स्टेप्सनीच तो करतो. पाणी प्यायचं असेल तर त्याला किती पाणी प्यायचं आहे हे त्याच्या डोक्यामध्ये क्लिअर असतं. तो जेवढं पाणी लागेल तेवढंच घेऊन पित असतो. आता तो मुद्दामून करतो का, म्हणजे त्यांनी खूप शिस्तीने स्वतःला हे केलं का, तर नाही, तो त्याच्या कामाचा भाग आहे. जे कामामध्ये तुम्ही जे करत असता तेच तुम्ही घरी घेऊन येत असता आणि तेच तुम्ही घरात पण करत असता. ही वागण्याची पद्धत आहे. कुठलीही गोष्ट करताना तो सपोज त्यांनी आता खूप पैसे जरी कमावले असले तरी पैसे कमावणे आणि पैसे सांभाळणे ही वेगवेगळ्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. खूप लोक खूप पैसे कमावतात पण खूप उधळतात पण आणि शेवटी गरीब होऊन तसेच जसे आहे तसे राहतात. पण आय टीमधला माणूस तुम्हाला गरीब होताना दिसणार नाही, कारण ती नॅचरल टेंडन्सी असते की पैसे कमवल्यानंतर त्याचं काय करायचं ह्याचा अल्गोरिदम त्याच्या डोक्यामध्ये आपोआप चालतो. ते पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे याचे मार्ग तो शोधतो आणि ते योग्य मार्ग त्याला त्याच्या कामाच्या स्वरूपामुळे त्याला योग्य मार्गांची शहनिशा करणे, ॲनालायसिस करणे आणि त्यानंतर त्याचं डिझाईन करून त्याप्रमाणे ते इम्प्लिमेंट करणे हे त्याच्या जवळपास रक्तामध्ये असतं. आणि त्यामुळे आय टीमधली लोकं किंवा मुलं तुम्हाला सक्सेसफुल दिसतात, जास्त धनवान दिसतात आणि थोडीशी इमोशन लेस वाटतं. पण तुम्ही खूप चांगलं सांगितलं, पण मुद्दा असा आहे ना सर, आय टी क्षेत्रात माणुसकी नाहीये असं एका बाजूला म्हटलं जातं. सगळेच म्हणतात असं नाही, पण काही म्हणतात आय टी ते लोक रोबोट सारखे असतात यार. म्हणजे मुलगी द्यायचं देताना पण आज विचार करतात की आय टी क्षेत्रातला माणूस आहे, अरे मग तिकडे अफेअर्सचं प्रमाण खूप आहे, ते खूप लॅविश लाईफ जगतात किंवा ते रोबोट सारखं असतात. आणि तुम्ही आय टी क्षेत्रातले वारकरी संप्रदायाशी कनेक्ट, कंपन्या वगैरे विकून हे सगळं इकडे आला, तर हे जरा थोडं सांगा जेणेकरून तरुणांना लक्षात येईल. आय टीमध्ये लॅविशनेस तर डेफिनेटली आहे. मी त्याच्याबद्दल काहीच तुम्हाला हे करणार नाही. म्हणजे कारण पैसा मिळतो, तो माणूस विरंगुळा म्हणून सुख मिळवण्यासाठी कॅपिटलिस्ट शेवटी विचारसरणी आहे. पैसा आहे तो खर्च करतो, अपस्केल गोष्टीमध्ये खर्च करतो. त्यामुळे लॅविशनेस तर आहेच आहे. पण हेही तितकंच खरं की आय टीमध्ये मला काही लोक असे माहिती आहेत की जे अध्यात्माची कास धरून पूर्णपणे निर्व्यसनी पण आहेत. शेवटी लाईफस्टाईल ही त्यांच्या चॉईसवरती आहे, प्रत्येक व्यक्तीच्या चॉईसवरती आहे. मेजॉरिटी लोक आय टीमध्ये पैसे आल्यामुळे लॅविशनेस आहे, त्यामुळे मल्टिपल अफेअर्स असण्याची पण पॉसिबिलिटी आहे. पण अगेन मल्टिपल अफेअर्स हे त्यांना कामावरती असलेल्या स्ट्रेसमधनं विरंगुळा म्हणून झालेल्या गोष्टी असतात.
त्यानंतर विवाह संस्थेत आल्यानंतर खरं सांगायचं तर आय टीतले डिवोर्स खूप कमी आहेत. दोघंही जण आय टीमध्ये काम करत असतील तर, कारण त्यांना डिव्होर्सचा विचार करायलाही वेळ नसतो. दोघंही कामाला जातात, दोघंही 16-16 तास स्लॉग करत असतात. 16 तासानंतर घरी आल्यानंतर भांडण करण्याची पण एनर्जी नसते. आय टीमधले कपल्स हे रिलेटिव्हली त्यांचे डिवोर्स कमी होतात. नवरा आय टीमध्ये, बायको आय टीमध्ये नाही, अशा ठिकाणी डिवोर्सचं प्रमाण जास्त आहे. कारण बायकोला कायम शंका असते की नवरा 18 तास काय करतो, एवढं काम कोण करू शकतं, कसं करू शकतो. किंवा नवरा बायको आय टीमध्ये असेल तर नवऱ्यालाही तीच शंका असते की एवढं काम असू शकतं का. तर मी तुम्हाला नक्की सांगू शकतो की आय टीचं काम न संपणारं असतं. आय टीमध्ये काम करणारा माणूस न संपणारं काम करत असतो. ही इज 24 hours ऑन द जॉब. जरा सांगा ना ते कसं असतं 16 कारण तुमचा जो प्रोग्रामची जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा घंटा जरी झाली, तुम्ही शारीरिकदृष्ट्या दमलेला असता, त्यामुळे तुम्ही ब्रेक घेता, तिथनं उठता, कामावरनं उठता, घरी येता. घरी तुम्ही 2 घास खाल्ल्यानंतर तुमची जेव्हा एनर्जी परत येते तेव्हा तुमच्या ब्रेन सेल्स तुम्हाला परत सांगतात की ते काम अर्धवट राहिलं. तो माणूस कधीही ते काम पैशासाठी करत नसतो, ते काम तो त्याचं काम म्हणून करत असतो. आय टीमधले मोस्ट ऑफ द डेव्हलपर्स हे सेल्फ अचिव्हमेंट मोडमध्ये असतात किंवा स्वतःचं काम हे व्यवस्थितच व्हायला पाहिजे या दृष्टीने काम करणारे असतात. त्यांना त्यांचं काम व्यवस्थित करायचं असतं. त्याचे पैसे किती मिळतात याची त्यांना कदाचित कल्पनाही नसते बऱ्याच वेळेला, कारण ते फूड चेनमध्ये खूप खाली असतात. पैशाचे व्यवहार त्यांच्यापर्यंत कधी येत पण नाही. पण मला असाईन केलेलं काम मला चांगल्या पद्धतीने करायचं आहे आणि करायलाच लागेल. त्याच्यावरती आता प्रलोभन आहेत, नवीन आय टीच्याच याच्यामध्ये प्रलोभन आहेत की तुझं इन्क्रिमेंट्स डिपेंड्स असतात, प्रमोशन डिपेंड असतात. पण त्या भागापेक्षा मला असं वाटतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या माणसाला तो एक अहंकार असतो. इथं अहंकार हा चांगल्या अर्थाने घ्या, की अहंकार हा असतो की माझं काम हे माझ्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे. आता तुम्हाला थोडंसं मी काम करत होतो त्यावेळेला उदाहरण देतो. आमच्याकडे एक अशी हे असायची की प्रोग्राम लाईन्स, नंबर ऑफ लाईन्स ऑफ कोड, म्हणजे किती कोड झाला याच्यावरती ठरायचं की हे काम कोणाचं आहे. आम्ही सांगू शकायचो की 10 लाईनचा कोड असेल तर आम्ही म्हणायचो या XYZ पर्सननी केलं, नक्की 100% सर्वात इफिशियंट प्रोग्राम. तर त्यावेळेला असं हे असायचं की ती कॉम्पिटिशन असायचं की त्याच्यासारखा प्रोग्राम करता यायला पाहिजे. आता त्याचा आम्ही असं नाही म्हणतो की त्याच्यासारखा पण पगार पण आम्हाला मिळायला पाहिजे, त्याच्यासारखा मला प्रोग्राम करता पाहिजे. त्यानंतर काही लोकांची स्टाईल अशा असायच्या की सिस्टमॅटिकली प्रोग्रामिंग करताना इफ नंतर ब्रॅकेट पाहिजे, एल्स नंतर ब्रॅकेट पाहिजे, किंवा तो कुठे अलाइनमेंट त्याची कशी पाहिजे याच्यात पण ती सुंदरता असायची. त्या प्रोग्रामच्या स्टाईलवरनं पण ओळखलं जायचं की याचा प्रोग्रामर कोण. आणि ह्या गोष्टींसाठी सुद्धा दे डोंट कॉम्पीट जस्ट फॉर मनी, किंवा ते फक्त पैशासाठी काम नाही करत. त्याच्यामध्ये अनंत भाग आहेत की जे त्यांना मानसिक समाधान देणारे असतात. आणि बहुतेक वेळा आय टीमध्ये काम करणारा माणूस मानसिक समाधानासाठी जास्त काम करतो. पैसे मिळतातच, त्याच्याबद्दल वाद नाही, त्याला त्याची खात्री पण असते की मला पैसे मिळणार. मानसिक समाधान जास्त इम्पॉर्टंट, जॉब सॅटिस्फॅक्शन आपण म्हणतो. तुम्ही आय टी क्षेत्रातला अनुभव तुमचा सांगितला, पण आपण मुलाखतपूर्व चर्चेमध्ये आपण एक चर्चा केली होती की माणसाने आयुष्यात जगायचं कसं. त्यावर तुम्ही खरं तर खूप चांगलं बोलू शकताय. त्या दिवशी तुम्ही खूप चांगलं बोलला. तर सांगा विस्तृत थोडंसं 10-15 मिनिटात की बाबा माणसाने जगायचं कसं. जगणं, आता याच्यात थोडासा मी मागे जाऊन थोडंसं भगवद्गीता आहे, थोडंसं अध्यात्म आहे आणि थोडासा अनुभव आहे. जगण्यासाठी कर्म हे नेसेसरी आहे, आणि कर्म ही प्रतिक्षिप्त क्रियाचे काही कर्म आहेत. म्हणजे तुम्ही डोळे हे करता, श्वास घेता, चव घेता, ऐकता, ही सगळी कर्म आहेत. तर कसं जगायचं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करताना सुयोग्य उपयोग करणं किंवा सत्वशील उपयोग करणं ही तुमच्या जगण्याची व्याख्या पाहिजे. तुम्ही जे काय काम करता ते सत्वशील असणं, त्यांनी तुम्हाला समाधान मिळणे. समाधान म्हणजे काय, आंतरिक समाधान मिळणं, नुसतं बाह्य समाधान नाही आहे. पोटा पाण्यासाठी मिळणं हे जस्ट समाधान झालं, पण आंतरिक समाधान मिळण्याची पूर्ण नितांत गरज आहे. त्यामुळे जगायसाठी तुम्ही जर एखादी गोष्ट करणार असाल तर त्याच्या पैशाशी मेळ घालू नये. पैसा, अरे पहिल्यापासून माझं एक मत आहे की तुम्ही सरस्वतीची पूजा करा, लक्ष्मी आपोआप येते. तर जसं सरस्वती ही स्किल्स आहे किंवा कर्माची देवता आहे, लक्ष्मीला तुम्ही पहिलं ठेवून जर लक्ष्मीची पूजा केली तर लक्ष्मी मिळेल, पण समाधान नाही मिळणार. तर जगायचं असेल तर असं बघा
की तुमचं आयुष्य संपूर्ण होईल, पूर्ण होईल. फक्त धनवान नाही. तुम्ही बोलता बोलता खूप इंटरेस्टिंग महत्त्वाचा मुद्दा बोला, लक्ष्मी आणि धनवानाच्या बाबतीत. माझा एक प्रश्न आहे सर, लोकांकडे सगळं असतं, पैसा, गाड्या, बंगला, प्रॉपर्टी सगळं असतं, पण समाधान नाही आहे सर लोकांकडे. काय कारण असेल याचं? शाश्वत आणि अशाश्वत गोष्टींमध्ये पहिली अशाश्वत गोष्ट म्हणजे लक्ष्मी आहे. पैसा, अडका, गाडी, बंगला ह्या गोष्टी लक्ष्मीचे रूप आहे. शाश्वत स्वरूपात जे सुख हवं असतं ते आत्मिक सुख आहे. ते बाह्य दृष्टीने नाही आहे, ते आतमध्ये. आतलं सुख काय आहे तुमचं, हे खरं शोधायचं तर तुम्हाला अध्यात्माचे कास धरायला लागेल. तुमचं मन समाधानी आहे का? माझ्याकडे जे आहे ते तेव्हाच समाधानी होतं की मला जे मिळालं आहे ते का मिळालं आहे, त्याचं ब्रह्मज्ञान काय आहे, त्याचं ज्ञान काय आहे, मला का मिळालं या गोष्टी, हे जेव्हा तुम्हाला उमटतं तेव्हा तुमची स्वतःची जेव्हा तुम्हाला कुवत कळते त्यावेळेला तुम्ही आत्म्यामध्ये तुम्हाला जाणवतं, आतल्या आत एक प्रकारचा आनंद होतो की मी या जगातला सर्वात सुखी माणूस या कारणाने होऊ शकतो की माझ्यापाशी देव आहे किंवा माझ्यात जेव्हा देव आहे हे जेव्हा मला कळायला लागतं तेव्हा मी आत्मिक समाधानी होतो. आणि त्यावेळेला मला कळायला लागतं की या बाहेरच्या गोष्टींना काहीच गरज नाही. ह्यातलाच आपण अद्वैताचं थिअरी म्हणतो. आपण कधीच स्वतः शोधायला जात नाही. माझ्याकडे गोष्टी येतात, भरपूर मला मिळतात. का मिळतात? मीच का? किंवा माझ्याकडे मिळत नाहीत, माझं काही होत नाही, मीच का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ही जेव्हा तुम्हाला सापडायला लागतात त्यावेळेला तुम्हाला एक आंतरिक समाधान व्हायला लागतं आणि तुम्हाला तुमच्या विचारांना एक दिशा मिळायला लागते की मी काय केल्याने माझं मन स्थिर होईल. चंचल आहे मन, ते एका जागी स्थिर होऊन त्याच्यातले जेव्हा षड्रिपूंचा नाश होईल तेव्हाच तुम्हाला आत्मिक समाधान मिळणार आहे. आत्मिक समाधान तुम्हाला बंगला, गाडी, घोडा यांनी मिळणार नाही. खूप इंटरेस्टिंग सांगितलं. याच्यावरती अजून बोलाल की अजून दुसरा एक? बोलायला खूप आहे, सांगा नाही का? त्याचे मार्ग पण आहेत. तुम्हाला आत्मिक समाधान शोधण्यासाठी तुम्हाला आधी तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा काही काळापुरता तरी त्याग करायला लागेल. त्याग करण्याची त्याग करून तुम्हाला त्याच्यापासून लांब राहायला लागेल. अनुरोध असा एक शब्द आहे, तपस्येचा तो भाग आहे. जो उपवास हा आपण अनुरोध म्हणतो की तुम्हाला जे खावंसं वाटतं ते खायचं नाही, हा उपवास झाला, ही शिस्त झाली. ती एक तपस्येचा एक व्रताचा भाग आहे. ही सगळी आपली व्रत त्यासाठी डिझाईन केलेली आहेत की ज्यांनी तुमच्या मनाला बंधनं पडतात, शरीराला तुमच्या बंधनं पडतात. पहिली तुम्ही शरीराला बंधनं घालता आणि त्यांनी मनाला बंधनं पडतात. तर जसं माझ्याकडे आज गाडी आहे, तुम्ही एक जरी गोष्ट ठरवली की नाही या सृष्टीसाठी सृष्टिकर्त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीला माझ्या गाडीने डिझेलमुळे त्रास होतो, तर मी एक दिवस गाडी वापरणार नाही किंवा मी एक दिवस म्हणजे एक महिना वापरणार नाही किंवा एक आठवडा वापरणार नाही. हे जर तुम्ही ठरवलं आणि त्याप्रमाणे जर तुम्ही वागलात तर तोही एक व्रताचा भाग होतो. कारण जी गोष्ट अवेलेबल आहे, जी गोष्ट सहज शक्य आहे त्यासाठी तुम्ही अनुरोध करून स्वतःच्या मनाने स्वतःच्या शरीराला कष्ट देत असतो. अर्थात एखादा गरीब माणूस म्हणेल तुला काय जातंय बोलायला, तुझ्याकडे 10 गाड्या पडल्या, तुला श्रीमंत एवढे पैसे ठेवले, गाडी नाही एक दिवस चालवली, तुला काय फरक पडतो? लक्षात घ्या, ज्याला गाडीची सवय लागलेली असते दर 5 सेकंदात त्याला 24 तास गाडी न चालवणे किंवा गाडीत न बसणे ही खूप मोठी एक प्रकारची शिक्षा पण असू शकते. खरं. आणि जसं तुम्हाला एखाद्याला सायकलची नाही आहे, सायकल काढून घेतली आणि त्याला सांगितलं की नाही बाबा आता तू व्यवसाय पायी कर, कठीण आहे. तसंच हे पण कठीण आहे. खरं आहे. खूप महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला तुम्ही. खरं तर मला दुसरा भाग घ्यायचा आहे. त्या भागामध्ये त्या तुमच्या कॉमेंट्सवर तुमच्या प्रतिक्रिया घ्यायच्या.